नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24 तासच्या आमने सामनेमध्ये तुमचं स्वागत आहे. आज सुप्रीम कोर्टानं अंतिम निर्णय जो अंतरिम आदेशाच्या रूपात दिलाय त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मराठा आरक्षणाचा विषय हा 5 सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग केला जातोय. त्याचबरोबर सध्या जे चालू असलेलं मराठा आरक्षण आहे तो अंतिम निर्णय येईस्तोवर त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. याचा अर्थ की इथून पुढे आणखी किती काळ मराठा आरक्षणाला स्थगिती राहील हे निश्चित नाहीये. जोवर घटनापीठाकडून अंतिम निर्णय येत नाही तोवर मराठा आरक्षणाला म्हणजेच एससीबीसी आरक्षणाला राज्यात स्थगिती राहणार आहे. दरम्यान राज्य सरकारनं म्हणजेच राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी असं जाहीर केलेलं आहे की सोमवारी सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाला घेऊन रिव्ह्यू पिटिशन दाखल करता येईल किंवा नाही याविषयीचा निर्णय राज्य सरकार घेईल. त्याचबरोबर राज्य सरकारवर विरोधकांकडून हा दबाव येतोय की तुम्ही पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा. पण जेव्हा हे प्रकरण आता घटनापीठाकडे वर्ग झालेलं आहे, सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम सुनावणीसाठी किंवा अंतिम निकालासाठी वर्ग आहे, अशा वेळी राज्य सरकार पुन्हा अध्यादेश काढून मराठा आरक्षण लागू करू शकतं का? ते राज्य सरकारच्या नैतिक जबाबदारीत बसतं का? हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. त्यावरच आज आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुण्यात आपल्या सोबत मराठा समाजाच्या वतीनं ज्यांनी याचिका दाखल केली ते विनोद पाटील आहेत. त्याचबरोबर आपल्या सोबत मराठा आरक्षणाला विरोध करताना 2014 मध्ये ज्यांनी ओबीसी समाजाच्या वतीनं मूळ याचिका दाखल केली होती ते ओबीसी समाजाचे समन्वयक मृणाल ढोले पाटील सुद्धा आहेत. मी सुरुवातीलाच मृणाल ढोले पाटील यांच्याकडे जातोय. मृणाल ढोले पाटील, ज्या पद्धतीचा हा अंतरिम आदेश आला, जसं आपण आधी पण म्हटलं होतं की युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि 2 बाबींवरती सुप्रीम कोर्टाला अंतरिम आदेश द्यायचा आहे. एक म्हणजे चालू आरक्षण जे आहे मराठा समाजाचं एससीबीसी आरक्षण त्याला स्थगिती द्यायची किंवा नाही, तर त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. दुसरी बाब म्हणजे मराठा आरक्षणाचं प्रकरण हे 5 सदस्यीय किंवा 9 सदस्यीय किंवा वेळ पडली तर 13 सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करायचं का? तर होय, सुप्रीम कोर्टानं 5 सदस्यीय घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग केलेलं आहे. तुम्हाला असाच निर्णय अपेक्षित होता की जसं अशोक चव्हाण म्हणतायत की अनपेक्षित धक्का बसलेला आहे तसा तुम्हालाही बसलाय? नाही आशिषजी, सर्वप्रथम म्हणजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की याच्या आधी जे सगळे संघटना आहेत म्हणजे जनहित अभियान असेल, वन नेशन वन मेरिट वन नेशन असेल किंवा युथ फॉर इक्वॅलिटी असेल, या सगळ्यांनी याआधी स्टे मागितला होता. पण सुप्रीम कोर्टाने वारंवार त्याच्यावर नकार दिला. त्याचं एक कारण त्यांनी असं सांगितलं की हे फायनल हिअरिंगला आहे आणि फायनल हिअरिंगला असताना स्टे देण्याचं काही कारणच नाहीये. पण त्याच्यानंतर काही संघटनांनी मग 102 वेळी घटना दुरुस्ती चॅलेंज केली. त्यानंतर कॉन्स्टिट्युशनल बेंचचा मुद्दा काढला. ते मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की आत्ताही प्रकरण जे आहे ते एका बेंचकडेच आहे, 3 सदस्यीय बेंचकडेच आहे. पण ते मग काही जण म्हणले की 5 कडे पाठवा, काही जण म्हणले की बाबा 11 कडे पाठवा. थोडंसं एक प्रकारे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की धक्का बसला, कारण तशी अपेक्षा नव्हती. आणि मुळात सरकारने ही भूमिका घेतली की 5 सदस्य ह्याच्याकडे गेलं पाहिजे. तर एक प्रकारे एक मागणी मान्य झालेली आहे. पण मग हे प्रकरण लांबेल आणि तोपर्यंत मग इंद्रसानीचं ब्रीच होतंय 50%चं, त्यामुळे स्टे दिलाय. हे थोडंसं अपेक्षित नव्हतं. पण आपण जर सुप्रीम कोर्टाचं वागणं बघितलं तर ही नॉर्मल प्रोसिजर आहे सुप्रीम कोर्टची. कारण आता मध्य प्रदेशचं आरक्षण दिलं होतं, ओबीसीचं 27% आरक्षण दिलं होतं, त्यातल्या 14% आरक्षणला आत्ता स्टे दिला. आंध्र तेलंगणाचं शेड्यूल ट्राईबचं आरक्षण होतं, आत्ता एप्रिलमध्ये ते काढून टाकलंय. त्यामुळं स्टे दिलाय. हा इंटरिम ऑर्डर आहे, फायनल ऑर्डर नाहीये. त्यामुळं स्टे देणं हे अतिशय नॉर्मल प्रोसिजर आहे सुप्रीम कोर्टच्या. कुठल्याही याच्यात आपल्याला माहिती आहे कुठल्याही प्रकरणात जर किंवा काही कायदा होतो, कुठलेही एनजीओ किंवा कार्यकर्ते जातात आणि स्टे देतात त्या प्रकरणाला, तर स्टे देणं हे नॉर्मल आहे. स्टे हे इंटरिम ऑर्डर आहे, फायनल ऑर्डर नाही.
हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे लगेच काही घाबरण्याचं काही कारण नाही, लगेच काही हायपर व्हायचं काही कारण नाहीये. ठीक आहे, आपल्यासोबत विनोद पाटील आहेत, मराठा समाजाचे याचिका करते आहेत. विनोद पाटील, बघा, चालू आरक्षण जे आहे, ज्याचा लाभ मराठा विद्यार्थ्यांना किंवा बेरोजगार तरुणांना मिळत होता, तो आता बंद झालेला आहे, त्याला स्थगिती आलेली आहे. आता ही स्थगिती कुठवर आहे हे माहिती नाही आहे. राज्य सरकार धडपड करेलही, पण आपण असं म्हणू शकतो की जोवर घटनापीठाकडनं अंतिम निकाल येणार नाही तोवर ही स्थगिती राहील. तुम्हाला हा जो निकाल आला, कारण तुमची सुद्धा मागणी होती की घटनापीठाकडे प्रकरण वर्ग झालं पाहिजे, तर ते झालंय, पण जी चालू आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे, ज्याला आपण तुर्तास स्थगिती असं म्हणूया, ते अपेक्षित होतं का? बिलकुल अपेक्षित नव्हतं. त्याचं कारण असं होतं, आम्ही सातत्याने न्यायालयाला सांगत होतो की हे प्रकरण ऐकण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे. आणि मला एक प्रश्न असा उपस्थित झालेला आहे, मी काय वकील नाही, की प्रकरण जर आम्हाला ऐकण्याचा अधिकार नाही आणि आम्ही हे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे पाठवतो, ते प्रकरण पाठवत असताना स्थगितीचा कुठला आधार माननीय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे हे आपल्याला तात्काळ बघावं लागेल. याचं कारण असं आहे की जर प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे जात असेल आणि त्याच्यामध्ये स्थगिती दिल्या जात असेल तर मग प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे कशासाठी गेलं. आणि जसं मृणालजींनी सांगितलं की ही काही प्रोसेसचा एक पार्ट आहे, मी आठवण करून देऊ इच्छितो की लॉकडाऊनच्या काळामध्ये 2 वेळेस असा इंटरिम ऑर्डरचा प्रयत्न झाला होता मेडिकलच्या स्टुडंट्सच्याकडनं, आणि त्यावेळेस मेडिकलच्या स्टुडंटनी ही मागणी केली होती की हे प्रकरण याच्यावर स्थगिती द्यावी. त्यावर न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की आम्ही कुठल्याही प्रकारची स्थगिती त्या ठिकाणी देणार नाही, आम्ही अंतिम सुनावणीसाठी हे प्रकरण घेऊ. मग एकीकडे न्यायालयाने 2 वेळेस ही मागणी नाकारली होती स्थगितीची, आणि आता ही कालची सुनावणी होती, हे 5 न्यायमूर्तींकडे पाठवायचे की नाही पाठवायचं याबाबत सुनावणी होती. त्यामध्ये न्यायालयाने सांगितलं इंटरिम ऑर्डर संदर्भात कोणाला काही युक्तिवाद करायचा आहे का. दोन्ही बाजूने त्या ठिकाणी युक्तिवाद झाले. सगळ्यांचं म्हणणं हे होतं की माननीय सर्वोच्च न्यायालय, आपण हे प्रकरण जर 5 न्यायमूर्तींकडे पाठवणारच असाल तर स्थगिती किंवा कुठलं ऑर्डर करण्याचा आपल्याला अधिकार नाही. कारण मी गोष्ट आठवण करून देऊ इच्छितो, मागच्या काळामध्ये राज्य सरकारने जे काही स्टेटमेंट केलं होतं, कोविडच्या पार्श्वभूमीवर 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही कुठलीही नोकर भरती त्या ठिकाणी करणार नाही, आणि ऑलरेडी त्याला स्थगिती होती 15 सप्टेंबरपर्यंत. मागे तुमच्या चॅनलने त्याच्यावर शो केला होता जाधव साहेब, आपण बोलला होता त्याच्यावर की 15 सप्टेंबरपर्यंत स्थगिती असताना पुन्हा नव्याने स्थगिती त्या ठिकाणी आलेली आहे. यामुळे डिटेल ऑर्डर आल्यानंतर ही मागच्या भरतीला स्थगिती आहे का, मागच्या ॲडमिशनला स्थगिती आहे का यापुढे होणाऱ्या ॲडमिशनला व नोकर भरतीला स्थगिती आहे, असा एक गोंधळ त्या ठिकाणी उडालेला आहे. आता याच्यामध्ये कायदेशीर मार्ग आहे. जर न्यायालयाने असं सांगितलं की आजपर्यंत जे प्रकरण झालं यावर स्थगिती नाही आणि उद्यापासून याचा लाभ घेऊ नका, तर याच्यावर जरूर चीफ जस्टिस महोदय यांच्याकडे आम्हाला मागणी करता येऊ शकते की प्रकरण आपल्याकडे रेफर झालेलं आहे 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ गठीत करण्यासाठी, आणि या पार्श्वभूमीवर स्थगिती देण्याचा अधिकार नाही किंवा स्थगिती देण्याची गरज नाही, याकरिता स्टे त्या ठिकाणी वॅकेट करण्यात यावा. प्रश्न असा आहे की स्थगिती देताना कोणते कोणते ग्राउंड्स त्या ठिकाणी दिलेले आहे. मग इंद्रसानींचं जजमेंट असेल तर मग त्याचं काय युक्तिवाद आम्ही केला होता. ठीक आहे, डिटेल ऑर्डर वाचल्यावरती आपण त्यावरती सविस्तर चर्चा करू. मला प्रश्न पुढे न्यायचा आहे. मृणाल ढोले पाटील, जर का चालू आरक्षण जे एससीबीसीचं आरक्षण आहे, ज्याला स्थगिती असेल अंतिम निर्णय येईस्तोवर घटनापीठाकडून, तर मग आरक्षण एससीबीसीचं थांबलेलं असेल आणि इतर आरक्षणावरती त्याचा जो परिणाम होत होता गेले 2-2.5 वर्ष तो थांबेल, आणि इतर आरक्षण ज्या लोकांना मिळालेलं आहे, ज्या समाज घटकांना मिळालेलं आहे, त्यांनाही स्थगितीला सामोरं जावं लागत होतं, ती उठेल. तुम्ही त्याकडे कसं बघता? आशिषजी, विनोद पाटीलजी जे म्हणले की थोडंसं कन्फ्युजन आहे. मला वाटतं ऑर्डर तर अजून आलेलं नाही आहे, पण मीडिया रिपोर्ट्स किंवा लॉ फर्म्सनी जे रिपोर्ट्स प्रसिद्ध केलेले आहेत त्याच्यानुसार आत्तापर्यंत जे ॲडमिशन झालेत, आत्तापर्यंत जी नोकर भरती झाली, ज्यांचे सिलेक्शन झालेत, त्यांना पूर्णपणे प्रोटेक्ट केलं गेलेलं आहे. ही माझी प्रायमा फेसी माहिती आहे. त्यामुळे ज्यांचे ॲडमिशन झाले, ज्यांच्या नोकऱ्यांना ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांनी घाबरण्याचं तर अजिबात कारण नाही या ऑर्डरनुसार. दुसरा आपण जो विषय केला की याच्यानंतर जे आरक्षण भेटले, समजा EWS असेल, आता EWSची याच्या आधी चॅनल ओपन होता, पण आता या सरकारने ड्युअल रिझर्वेशनमुळे तो काढून टाकलाय. पण आता जर स्टे असेल
तर मग पुण्याने ईडब्ल्यूएसचं एक चॅनल, कारण जसं आपण म्हणलं की स्टे कधीपर्यंत चालेल माहिती नाही, आता ठीक आहे सरकार रिव्ह्यू पिटिशन किंवा रिव्ह्यू करण्यासाठी चीफ जस्टिसकडे जाईल, हेही चीफ जस्टिसकडे जाणार आहेत की मुळात स्टेटला 50%च्या वर अधिकार आहे का नाही असं स्वतः लॉ ह्यांनी सांगितलेलं आहे, या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. पण तोपर्यंत तुर्तास इतर मराठा समाजातील गरीब मुलांना तोपर्यंत ईडब्ल्यूएसची सोय करता येते का याच्याबद्दल सरकारने निश्चित विचार करावा, कारण उगीच गरीब मुलांचं नुकसान नको त्याच्यामध्ये. ठीक आहे, ठीक आहे. विनोद पाटील, जसं की आज अशोक चव्हाण यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा तेही हेच म्हणाले की सोमवारी आणि उद्या तर मुख्यमंत्र्यांनी संबंधितांची बैठक बोलावलेली आहे. आज सुद्धा त्यांनी अशोक चव्हाण असतील, विजय वडेट्टीवार असतील, शरद पवार असतील यांच्याशी चर्चा केलेली आहे. कारण मराठा आरक्षणाला स्थगिती तुर्तास ही बातमी आल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा त्याचे परिणाम जाणवायला लागले. किंबहुना महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्यावरती काही परिणाम होईल का, कारण रस्त्यावर सुद्धा प्रतिक्रिया दिसायला लागली, अनेक ठिकाणी निदर्शनं झालेली आहेत. अशा वेळी सुप्रीम कोर्टानं अंतरिम आदेश का होईना याचा परिणाम हा एकूणच सध्याच्या आरक्षणावरती होत असेल तर मग पुढं काय, याचिका करते म्हणून पुढं काय? नाही, याचा परिणाम जवळपास झालेला आहे. जसं मृणालजीने सांगितलं की कुठल्या ना कुठल्या पार्टवर, म्हणजे कालपर्यंत जर संरक्षण मिळालं असेल तर वकिलांचं तेच म्हणणं तर वेल अँड गुड, परंतु उद्यापासून आता अनेक ठिकाणी लोक भरतीची तयारी करत आहे, अनेक विद्यार्थ्यांची ॲडमिशन प्रोसेस वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये सुरू आहे. मग त्यांच्याबाबत काय धोरण त्या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि आरक्षणमध्ये दोनच गोष्टी होत्या, शिक्षण आणि नोकरी. राजकीय आरक्षण तर आम्ही मागितलं नव्हतं. आणि या दोन्हींना जर स्थगिती मिळत असेल तर या आरक्षणाचा आम्हाला उपयोग शून्य आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा फायदा या आरक्षणाचा मला किंवा माझ्या समाजाला नाही. कारण मागणी आमची होती की आरक्षण द्यावं. सुरुवातीला हायकोर्टाने 16चं 13 केलं, 16चं 12 केलं, कॅरी फॉरवर्ड झालं. आणि विरोधकांच्या वतीने वारंवार स्थगितीची मागणी करण्यात येत होती आणि आज ती स्थगिती आलेली आहे. प्रश्न असा आहे की जर प्रोटेक्शन आजपर्यंत असेल परंतु एखाद्याचं ॲडमिशन उद्या होणार असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये नोकर भरतीमध्ये भाग घ्यायचा असेल, अनेक डिपार्टमेंटनी फॉर्म भरून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएसच्या मार्फत फॉर्म भरलेले आहे, अनेक विद्यार्थ्यांनी एसईबीसीच्या अंतर्गत फॉर्म भरलेले आहे. मग त्यांना उद्या परीक्षेला समोर जाताना या न्यायालयीन स्थगितीचा काय इफेक्ट पडतो हे फार मोठा प्रश्न आता आमच्या समोर आलेला आहे. अतिशय गोंधळलेली परिस्थिती आमची झालेली आहे. आता याच्यावर जास्त राज्य सरकारच सांगू शकतं ऑर्डर आल्यानंतर की नेमकं ते काय स्टँड घेणार आहे, विशेष बाब म्हणून काही कन्सिडर करणार आहेत का, की कुठल्या प्रकारे काय ते त्याच्यामध्ये संरक्षण देणार आहे. आता सर्व कॉल राज्य सरकारचा आहे. ठीक आहे. विनोद पाटील, मी तुम्हालाच प्रश्न विचारतो, कारण तुम्ही सुद्धा यापूर्वी तसा आरोप केलेला आहे की राज्य सरकार बाजू मांडण्यासाठी वकिलांची जी मदत घेते आहे किंवा राज्य सरकार ज्या पद्धतीनं तयारी करते आहे सुप्रीम कोर्टातली ही सुनावणी लढण्यासाठी, त्यावरती तुम्ही शंका उपस्थित केली होती. राज्य सरकार कमी पडतंय असा तुमचा आक्षेप होता. त्याचाही परिणाम हा तुर्तास स्थगिती जो अंतरिम आदेश आहे त्यावरती झाला असं वाटतंय? जाधव साहेब, जर मोकळं बोलायचं ठरलं तर न्यायालयाचा जो काही निर्णय असतो सगळ्यांना त्याचा आदर करावा लागतो. परंतु माझं हेच म्हणणं होतं की आम्ही पॉइंट आउट करत होतो की राज्य सरकार गंभीर नाही. गंभीर याचा अर्थ की आमच्यासोबत बैठक झाली म्हणजे गंभीर आहे का, तर तसं नाही. मागच्या काळामध्ये अनेक चुका त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. ज्यावेळेस पहिली तारीख होती त्यावेळेस राज्य सरकारच्या वकिलांना माहितीच नव्हतं, राज्य सरकारने त्यांना सूचना केलेल्या नव्हत्या. त्यानंतर वारंवार जी काही रणनीती करावी लागते. मला एक सांगा जाधव साहेब, फेब्रुवारीमध्ये माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता अर्ज करतो. कशामुळे करतो? कारण विरोधकांच्या वतीने 2 वेळेस त्या ठिकाणी न्यायालयाला मागणी करण्यात येते की याच्यावर स्थगिती द्या, आणि माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता मागणी करतो. राज्य सरकार 5 महिने त्याच्यावर मागणीच करत नाही. अशा अनेक प्रकारच्या चुका त्या ठिकाणी राज्य सरकारकडून झालेल्या आहे. आणि आम्ही कुठल्या एका व्यक्तीला याच्यावर दोष देऊ इच्छित नाही, कारण 3 पक्षाचं सरकार आहे. तिघांमधून प्रत्येकाला वाटलं तो बघल आणि याचा परिणाम आज अख्खा समाज भोगतोय. अरे राज्य सरकार जर गंभीर असतं तर राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये कशा प्रकारे रणनीती आखायची, कुठल्या बेसिसवर आरक्षणाचा ॲक्शन प्लॅन बनवायचा,
तो बनवलेला नाही. फक्त आमच्याशी चर्चा करून किंवा वकिलांशी चर्चा करून तसं होत नसतं. अनेक त्रुट्या त्या ठिकाणी आहे. सरकारी वकिलांनी ब्रीफिंग दिलेलं नाही, मुख्य सरकारी वकील त्या ठिकाणी पोहोचलेले नाही, कोणत्या तारखेला काय बोलायचं ते ठरलेलं नाही, वेगवेगळ्या पद्धतीने गोंधळ त्या ठिकाणी होता. त्यामुळे आम्ही पॉईंट आऊट करत होतो. आता पॉईंट आऊट केल्यानंतर सरकारला वाटतं की आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीला मागच्या वर्षी वाटायचं आम्ही राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्यकर्ते, याच्यामुळे त्यांनी त्या चष्म्यातून न बघता मराठा समाजाचं नुकसान आपल्या हातून झालेलं आहे. आता याच्यासाठी काय करता येईल हे पावलं राज्य सरकारने उचलली पाहिजे. ठीक आहे. मृणाल ढोले पाटील, आपण जी तुर्तास स्थगिती अंतरिम आदेश आहे, जर का तो फायनल ऑर्डरमध्ये तसाच असेल की इथून पुढं घटनापीठाकडनं अंतिम निकाल येईस्तोवर एससीबीसी आरक्षणाला महाराष्ट्रामध्ये स्थगिती असेल, असा जर का अंतरिम आदेश असेल, तर मग हा अंतरिम आदेश कोणत्या निकषावरती दिला गेला असेल, सुप्रीम कोर्टाने नेमका कोणता निकष ग्राह्य धरला असेल? म्हणजे अनेकांना अशी शंका येते की सुप्रीम कोर्टाला असं तर वाटत नाही ना की मराठा समाज कुठल्या परिमाणामध्ये सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे, किंबहुना इंदिरा साहनी खटल्यातून जी 50% मर्यादा वेगवेगळ्या राज्यांवरती किंवा सर्वत्र ती आहे ती ग्राह्य धरली आहे, किंबहुना राज्य सरकारला जे मधल्या सुनावणीमध्ये प्रश्न विचारले गेले होते की तुमचं राज्य किती प्रगत आहे, त्याचा GDP किती आहे, त्याचं नागरीकरण किती आहे, त्याचा परिणाम झाला असेल, निकष तरी कुठले लावले असतील? आशिषजी, सर्वप्रथम मला असं सांगायचं आहे की आता हे सरकार किंवा विरोधी पक्ष यांच्यावर आरक्षणाचं हे ढकलून चालणार नाही. त्याचं कारण असं असतं की सरकार ठीक आहे, विनोदजी म्हणत असतील की काही बाबतीत कमी पडलं असेल, पण फक्त सरकारच होतं का? तर नाही. जवळजवळ सरकारसहित कैक संघटना आणि कैक विनोद पाटील यांच्यासारखे कार्यकर्ते हे आघाडीवर होते आणि जवळजवळ मला रफली फिगर जर सांगायची असेल तर 50 याचिकाकर्ते आहेत. त्यामुळं फक्त सरकार कमी पडलंय तर असं वाटत नाही. सरकारकडनं पटवालिया असतील, कपिल सिब्बल असतील, अभिषेक मनु सिंघवी असतील, हे सगळे दिग्गज वकील उभे होते. आता याच्यापेक्षा जास्त दिग्गज काय द्यावं? त्यामुळे सरकार कदाचित एखाद दोन गोष्टीत कमी पडलं असेल, पण मला वाटतं की सरकारची तयारी पूर्ण आहे. आणि सरकारची नाही तर विरोधी पक्षांतर्फे पण विनायक मेटे वगैरे सारखे दिग्गज लोक होते ना तिथं, त्यांचे नावरे ॲडव्होकेट नावरे होते. त्यामुळं बाजू त्यांनी पूर्णपणे मांडली आहे. दुसरा जो आपण विषय सांगितला की आपल्याला काय वाटतं, तर मला असं वाटतं म्हणजे जे लॉ फर्मचे मी रिपोर्ट्स वाचले त्याच्यामध्ये ते उद्या परत चीफ जस्टिस यांच्याकडं हे प्रकरण देणार आहेत आणि ते एकच प्रश्न विचारणार आहेत की राज्य सरकार यांना की 50% जी मर्यादा आहे ती ओलांडण्याचे अधिकार आहेत का? त्यामुळे आपण जो प्रश्न विचारला, ठीक आहे, महाराष्ट्राच्या GDP बद्दल चर्चा झाली, महाराष्ट्राच्या लिटरसी रेट बद्दल चर्चा झाली, महाराष्ट्राचे जे किती प्रगत आहे, सामाजिकरित्या किती प्रगत आहे याच्याबद्दल चर्चा जरी कोर्टात झाली असली तरीही मला वाटतं की कोर्टाने हा जो स्टे दिलाय, ही स्टेची जी इंट्रीम ऑर्डर दिली आहे आणि आपण म्हणतोय की स्टेची इंट्रीम प्रायमा फेसी तर असंच दिसतंय की स्टे आहे, इंट्रीम ऑर्डर अशीच काहीतरी अपेक्षित आहे, म्हणजे जे दिसतंय त्याच्यासाठी मला वाटतं त्यांनी बेस फक्त आणि फक्त इंदिरा साहनी आणि त्याच्यानंतरचे जे विषय, त्याच्यानंतर त्या संलग्न जे केसेस आहेत, इंदिरा साहनी हाच बेस पकडलेला आहे. 50% मर्यादा राज्यांना ओलांडती येते का? EWS जो विषय तो घटना दुरुस्ती करून केलेला आहे आणि तो संसदेने केलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारांना 50% मर्यादा ओलांडता येते का, हाच बेस सध्या तरी तुर्तास स्थगितीसाठी धरलेला दिसतोय. आशिषजी, ठीक आहे. विनोद पाटील, ही शंका यापूर्वी सुद्धा उपस्थित झाली होती आणि अशोक चव्हाण यांचा जेव्हा मी इंटरव्ह्यू केला होता त्यात त्यांनी हाच मुद्दा मांडला होता की आम्ही केंद्र सरकारलाही आवाहन करतोय की तुम्ही सुद्धा यामध्ये पक्षकार म्हणजे पार्टी व्हा, जेणेकरून केंद्र सरकार ही बाजू मांडू शकेल की संसदेनं जी घटना दुरुस्ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना 10% आरक्षण देशभर देऊ केलेलं आहे तेव्हा जी झाली ती झाली असल्यामुळं इंदिरा साहनी खटल्यातून जी 50% मर्यादा आली आहे ती आपोआपच मोडीत निघते आहे आणि आता 15% मर्यादा कोणत्याही राज्याला ओलांडता येईल, त्यासाठी केंद्र सरकारनं पार्टी व्हावं. तर केंद्र सरकार पार्टी झालं नाही आहे आणि आजही त्याचा पुनरुच्चार हा अशोक चव्हाणांनी केला आहे. तुम्ही त्याकडे कसं बघताय? विरोधकांच्या वतीने जे काही याचिका करण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये ॲडव्होकेट तळेकर साहेब जे आहेत त्यांची मागणी होती की याच्यामध्ये केंद्र सरकारला पार्टी केलं गेलं पाहिजे, असं विरोधकांच्या वतीने त्या ठिकाणी मागणी होती. आमचं म्हणणं एवढंच होतं की आम्हाला राज्य सरकारने आरक्षण दिलेलं आहे
राज्य सरकारला ज्यांची कोणाची मदत घ्यायची ते राज्य सरकारने घेतली पाहिजे. जर राज्य सरकारला वाटत होतं की केंद्राला पार्टी करायचं तर राज्य सरकार तशा पद्धतीने त्यांना पार्टी करू शकत होतं. परंतु ज्यावेळेस विरोधकांच्या वतीने ही मागणी करण्यात आली, विशेषतः तळेकर साहेबांच्या वतीने, की सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हणजे सेंट्रल नॅशनल बॅकवर्ड कमिशन जे आहे त्यांना पार्टी करा आणि त्यांना हे विचारा की आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का नाही. हा प्रश्न आल्यानंतर मग आम्ही सांगितलं की हा अधिकार राज्याचा का केंद्राचा. मग या पार्श्वभूमीवर 5 न्यायाधीशांकडे प्रकरण गेलं पाहिजे. राहिला केंद्राचा प्रश्न तर राज्य सरकारने केंद्राला विनंती करायला पाहिजे होती किंवा राज्य सरकारने केंद्राकडे मागणी करायला पाहिजे होती की याच्यामध्ये सहकार्य करा आणि कुठल्या पद्धतीचे सहकार्य पाहिजे हे राज्य सरकार त्या ठिकाणी ठरवू शकत होतं. आमचा लुकआउट असा आहे की आम्हाला सरकारने आरक्षण दिलं. मग सरकार कोणाचं होतं आज कोणाचं आहे, जे कोणी सत्तेत असेल चेअरमध्ये असेल आम्ही त्याच्याकडे मागणी करू. ठीक आहे. मृणाल ढोले पाटील यामध्ये एक बाब ही सुद्धा आहे जी संबंध महाराष्ट्राच्याही नकळत लक्षात आलेली आहे. ती म्हणजे की मराठा समाजाची एक वोट बँक आहे आणि त्या वोट बँकेमुळे सुद्धा मग कुठलाही पक्ष जो सत्तेत असू दे किंवा विरोधी बाकावरती असू दे, प्रत्येक जण मराठा आरक्षण टिकावं यासाठी प्रयत्न करताना दिसतंय. त्याचवेळी ओबीसी समाजाचा विचार फारसा होत नाही. तर ओबीसी समाजाच्या वतीनं काहींचा असा आर्ग्युमेंट आहे की जर का सरकार म्हणून एका समाजाचंच आरक्षण टिकवण्यासाठी इतके प्रयत्न करत असतील त्यावेळेस सुप्रीम कोर्ट सुद्धा इतर समाजासाठी यातनं काय लाभ होऊ शकतो, काय त्यांचा तोटा होऊ शकतो याचा विचार करून सारासार निर्णय देईल. तसा निर्णय सुप्रीम कोर्टानं आज अंतरिम आदेशाच्या रूपात दिला असं काहींना वाटतंय. आशिषजी, सगळ्यात पहिलं विनोदजी जे म्हटले की केंद्र सरकारला याच्यात पार्टी केलं पाहिजे, तर त्यात मला एक सांगायचं आहे की एका याचिकाकर्त्यांनी 102nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जी घटना दुरुस्ती आहे तीच चॅलेंज केलेली आहे. ती चॅलेंज केल्यामुळं आपोआप केंद्र सरकार याच्यामध्ये पार्टी होतीच, कारण घटना दुरुस्ती जी केलेली आहे ती केंद्र सरकारने केलेली आहे. त्यामुळे 102वी घटना दुरुस्ती चॅलेंज करून केंद्र सरकार ह्याच्यामध्ये पार्टी होणारच आहे किंवा झालेलीच आहे. दुसरा आपण जो विषय केला की ओबीसी समाजाचं काय, तर मी मगाशी अशोक चव्हाण यांचा इंटरव्ह्यू बघितला तर ते म्हणले की आम्ही सगळ्या स्टेक होल्डर्सशी बोललो. पण मला एक इथं नमूद करायचं वाटतं की त्यांनी जे स्टेक होल्डर्स समजलेत, जे स्टेक होल्डर्स आहेत त्याच्यामध्ये जनहित अभियान पण आहे, वन मेरिट वन नेशन पण आहे, युथ फॉर इक्वॅलिटी पण आहे, ओबीसी पण आहे, एससी पण आहे, एसटी पण आहे. पण त्यांनी फक्त मराठा समाजातील स्टेक होल्डर्सशीच चर्चा केली, इतर बाकी सगळ्या घटकांशी चर्चा याबाबत केल्याचं माझ्या तरी ऐकण्यात नाही. आणि दुसरं आपण जे भीती व्यक्त केली की ओबीसींचा असा काही समज होतोय की होतंय, तसं नाहीये, तसं होणार नाही. कारण हे सध्या फक्त कॉन्स्टिट्युशनल लॉ आणि याच्यावरच ही केस चाललेली आहे, अनकॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी याच्यावरच ही केस चाललेली आहे. पण तोपर्यंत आशिषजी, विनोदजी पण काही बोलले नाही, आपणही काही बोलले नाही, पण तोपर्यंत या विद्यार्थ्यांनी करायचं काय, ईडब्ल्यूएसचा मार्ग स्वीकारायचा का नाही का कसं, याच्याबद्दल ते सरकारकडे काही मागणी करणार आहेत का. सध्या विद्यार्थी आशेने बघतायत, त्यांना सध्या काहीतरी गरीब मराठा समाजातील विद्यार्थी. ठीक आहे. राज्य सरकार समोर सुद्धा हा यक्ष प्रश्न आहे आणि म्हणूनच उद्या मुख्यमंत्री स्वतः बैठक घेत आहेत सर्व स्टेक होल्डर्सची. आधी ते आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांची बैठक घेत आहेत, त्यानंतर एकूणच जितके म्हणून स्टेक होल्डर्स आहेत त्या प्रत्येकाशी ते चर्चा करणार आहेत अशी माहिती खुद्द अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. महाविकास आघाडीसमोर एक मोठा प्रश्न हाही आहे की मराठा आरक्षणाच्या या अंतरिम आदेशानंतर त्याचा परिणाम त्यांच्या सरकारवर किती होतो. कारण हा प्रश्न ज्वलंत होता. या प्रश्नासाठी किमान 55 मोर्चे निघाले, वातावरण ढवळून निघालं. त्यानंतर आधीचं फडणवीस सरकार असेल, त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार असेल, या दोन्ही सरकारांवरती प्रचंड दडपण आलं. त्यातून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि वेळोवेळी राज्य सरकारनं, मग ते मागचं असू दे किंवा आत्ताचं असू दे, हीच भूमिका मांडली की जे एससीबीसीचं आरक्षण आहे ते कुठल्याही परिस्थितीत टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल. पण आता हा जो अंतरिम आदेश आलेला आहे तो अनपेक्षित धक्का किंवा निर्णय आहे असं जेव्हा राज्य सरकारच्या वतीनं सांगितलं जात आहे तेव्हा राज्य सरकारची मोठी कसोटी पुढच्या काळात आहे हे आपल्याला म्हणावं लागेल. मी इथेच थांबतोय. दोन्ही मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.